वेलकम टू द शिवतेज कोचिंग क्लासेस. तर आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 8 पाहिला होता, ज्यामध्ये काय होतं मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स हाच चॅप्टर होता, त्याचा तो प्रॅक्टिस सेट 8 होता. आणि आता आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 9. तर प्रॅक्टिस सेट 9 मध्ये बरेच काही क्वेश्चन आहेत. त्यामध्ये तुम्हाला जसे जे मागले रूल सांगितले होते, आय होप ते तुम्ही क्लिअर केले असतील, ते तुम्ही रिवाइज केले असतील बऱ्यापैकी. यामध्ये नेमकं तेच करायचं आहे. तर पाहू आपण चॅप्टरमध्ये एंट्री करून की नेमकं तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे. तर लक्ष द्या, तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे. आता पहिला क्वेश्चन दिलेला आहे सॉल्व. काय दिलेला आहे? पहिला क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला सॉल्व दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला करायचं काय आहे, -96 डिवायडेड बाय 16. तुम्हाला याच्यामध्ये डिव्हिजन करायचं आहे. काल काय सांगितलं होतं, म्हणजे अगोदरच्या लेक्चरला मी तुम्हाला काय सांगितलं होतं की जर डिफरंट साईन असतील तर आन्सर असणार आहे मायनस, आणि जर सेम साईन असतील तर तुमचा आन्सर असणार आहे प्लस. तर यामध्ये तुम्हाला तेच फॉलो करायचं आहे. जर डिफरंट साईन असतील तर तुमचा आन्सर असणार आहे मायनस, आणि जर सेम साईन असतील तर तुमचा आन्सर असणार आहे प्लस. तर यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे -96 डिवायडेड बाय 16, म्हणजे याचा अर्थ काय रे, एक प्लस आहे दुसरा मायनस आहे. तर आन्सर तुमचं कशामध्ये येणार, मायनस मध्ये येणार. तर याचा आन्सर येते -6. 16 6 96, आणि -96 ला मायनस असल्यामुळे तुमचा आन्सर हे मायनस मध्ये येते. ठीक आहे. नंतर तुम्हाला दिलेला आहे 98 डिवायडेड बाय 28. तर आता याला कसं सॉल्व्ह करणार त्याच्याकडे लक्ष द्या थोडं. चला, 98 डिवायडेड बाय 28. या दोघांनाही कितीने डिवाइड जाते, नाही 2 ने डिवाइड जाते. तर अगोदर 2 ने डिवाइड करा. मायनस साइन कशाला आहे 28 ला, तर 28 ला मायनस साइन आहे. याला जर 2 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येते, 2 4 8, 1 उरला, 2 9 18, 2 1 2, 2 4 8. आन्सर काय आलं 49 डिवायडेड बाय -14. या दोघांनाही किती डिवाइड जाते, 7 ने. ऑब्वियस आहे. 7 7 49, 7 2 14, -7/2 हे तुमचा काय असणार आहे फायनल आन्सर. आय होप हे तुम्हाला क्लिअर असेल. नंतर तुम्हाला तेच दिलेलं आहे. नंतर तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे -51 डिवायडेड बाय 68. जर तुम्हाला याला पाहिजे झालं तर या दोघांनाही डिवाइड जाते 17 ने. जर तुम्ही 17 ने जर डिवाइड केलं तर काय येते, 17 3 51 आणि 17 4 48. ठीक आहे. तर तुमचा आन्सर काय येणार, फायनल आन्सर -3/4. तुमचं फायनल आन्सर काय रे, -3/4. त्यानंतर तुमचा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे यामध्ये 38 डिवायडेड बाय -57. 38 डिवायडेड बाय -57. या दोघांनाही डिवाइड जाते 19 ने. 19 ने जर डिवाइड केलं तर आन्सर काय, 19 2 38 आणि 19 3 57. तर तुमचा आन्सर काय आहे, -2/3. आता लक्ष द्या, याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका की मायनस हे साईन तर 57 ला आहे, तर इथे तर 2 ला दिलं. तुम्ही हे साईन कॉमनली सुद्धा देऊ शकता, -2/3 किंवा वर दिलं तरी चालते. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. नंतर दिलेलं आहे -85 डिवायडेड बाय 20. दोघांनाही कितीने डिवाइड करायचे, दोघांनाही 5 ने डिवाइड करायचे. 5 ने डिवाइड करा बरं. 5 1 5, किती उरले, 3 उरले. 5 7 35. आन्सर इज 17. 5 4 20. आन्सर काय आलेला आहे 17/4. आणि मायनस साईन असल्यामुळे इथे काय दिलेलं आहे, 17 ला मायनस साईन दिलेला आहे. क्लिअर. तर आता इथे लक्ष द्या. नेक्स्ट तुम्हाला क्वेश्चन काय दिलेला आहे, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला -150 डिवायडेड बाय -25. -150 डिवायडेड बाय -25. याला ऑब्वियस आहे कितीने डिवाइड जाते, 25 ने जाते. आणि जर तुम्हाला 25 ने डायरेक्ट कॅच नाही झालं तर तुम्ही 5 ने डिवाइड देऊन पहा. जसं दोघांनाही 5 ने डिवाइड जाते. जसं तुम्हाला डिव्हिजिबिलिटी रूल माहीत असतील, जर करता तुम्हाला डिव्हिजिबिलिटी रूल माहीत नसतील तर मी एक सेपरेट व्हिडिओ डिव्हिजिबिलिटी रूलवर बनवाल, की जेणेकरून तुम्हाला डिव्हिजन करते वेळी कोणत्या नंबरला कशा नंबरने डिवाइड जाते, त्या नंबरने त्या नंबरला डिवाइड जाते का नाही, याच्यामध्ये तुम्हाला खूप इझी जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही पडणार. ते डिव्हिजिबिलिटी रूलवर मी एक व्हिडिओ बनवल, ते तुम्ही नंतर चेक करून घेशाल. 150 डिवायडेड बाय 25. मी किती डिवाइड करणाऱ्याला 5 ने, कारण मला 25 चा टेबल माहित नाही असं ग्रेट धर तुम्ही. आपल्याला 25 चा टेबल माहित नाही, 25 ने याला डिवाइड जाते का नाही ते मला माहित नाही. पण 5 चा डिव्हिजिबिलिटी रूल मला माहिती आहे. 5 चा डिव्हिजिबिलिटी रूल काय, जर नंबरच्या शेवटचा डिजिट
हा 0 असेल किंवा 5 असेल तर त्याला 5 ने डिवाइड जातो. मग वरच्या नंबरला 150ला डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे म्हणजे 0 आहे आणि 25ला शेवटचा डिजिट हा काय 5 म्हणजे दोघांनाही 5 ने डिवाइड जाते. 5 3 जार 15, 5 0 0, 5 5 जार 25. आता या दोघांनाही कितीने डिवाइड जाते 5 ने. 5 1 चा 5, 5 6 जार 30. आन्सर इज 6. दोघांनाही मायनस साईन आहे. दोघांनाही मायनस साईन असतील तर तुमचा आन्सर कशात येते प्लस मध्ये येते. प्लस साईन नाही दिलं तरी चालते. आय होप हे तुम्हाला क्लिअर असेल काय लिहिलेलं आहे ते इथं. तर आता लक्ष द्या, याच्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला -100 डिवायडेड बाय 60. 100 डिवायडेड बाय 60 याच्यामध्ये काय होणार. अगोदर तर डायरेक्टली याच्यामध्ये सोपं काय करणार तुम्ही 0 0 कॅन्सल करा. काय राहिलेलं आहे 10/6 जसं इथं आलेलं आहे. या दोघांना किती डिवाइड 2 ने. 2 3 जार 6, 2 5 जार 10. इथं मी सिस्टमॅटिकली तुम्हाला स्लाइड मध्ये लिहून दिलेलं आहे पण सोबत सोबत एक्सप्लेन सुद्धा करताय. ज्याचा आन्सर काय आलेला आहे 5/3. काय आलेला आहे 5/3. क्लिअर आहे. त्याच्यानंतर दिलेला आहे 9 डिवायडेड बाय -54. 9 डिवायडेड बाय -54 या दोघांनाही डिवाइड जाते 9 ने. 9 1 चा 9 1 जार 9 आणि 9 6 जार 54 आणि जे काही साइन आहे ते साइन द्या. -1/6 हे तुमचं आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे 9 नंबरचा 78 डिवायडेड बाय 65. 78 डिवायडेड बाय 65. तर या दोघांनाही दोघांनाही डिव्हिजन जाते 13 ने. 13च्या टेबलमध्ये 78 सुद्धा येतो आणि 65 सुद्धा येतो. 13च्या टेबलमध्ये 78 सुद्धा येतो आणि 65 सुद्धा येतो. 13 6 जार 78, 13 5 जार 65. ज्याचा आन्सर काय 6/5 हे तुमचा आन्सर येणार आहे. ठीक आहे. हे क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असेल तर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलाय -5 डिवायडेड बाय -315. -5 डिवायडेड बाय 315. तर याला किती डिवाइड जाणार 5 ने जाणार दोघांनाही. इथं 5 आहे आणि याच्या नंबरच्या शेवटी काय 5 दिलाय तर दोघांनाही 5 ने डिवाइड जाणार. तर आता लक्ष द्या, दोघांनाही मायनस साइन असतील तर तुमचं फायनल आन्सर हे कशात येणार आहे प्लस मध्ये येणार आहे. या दोघांनाही 5 ने डिवाइड दिलेलं काय 5 1 जार 5 डिवायडेड बाय 5 ने 3 ला डिवाइड जात नाही म्हणून मी 2 नंबरला डिवाइड करतो. 5 6 जार 30 आणि किती उरला 1 उरला 5 3 जार 15. तर माझं फायनल आन्सर काय आलेलं आहे 1/63 आणि दोघंही मायनस असल्यामुळे माझा आन्सर कशात येणार प्लस मध्ये. तर हे कसं आलं ते समजलं का तुम्हाला. तर हे आन्सर कसं आलेलं आहे 1/63 कसं आलं ते समजलं. आय होप हे तुम्हाला क्वेश्चन क्लिअर असेल. डिव्हिजन कसं करायचं ते क्लिअर असेल. मायनस प्लस साइन कधी असतात ते सुद्धा तुम्हाला क्लिअर असेल. तर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे. सॉरी फॉर दॅट इथे स्लाइड मध्ये एक क्वेश्चन तुमचा पुढचा आलेला आहे पण मी ते तुम्हाला एक्सप्लेन करते वेळी तुम्हाला ते समजून जाईल. ठीक आहे. तर आता लक्ष द्या याच्यामध्ये. तर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आहे राइट 3 डिव्हिजन्स ऑफ इंटिजर सच दॅट फ्रॅक्शनल फॉर्म ऑफ ईच विल बी 24/5. याचा अर्थ काय अगोदर ते समजून घ्या. तुम्ही कोणताही फ्रॅक्शन लिहिला तर त्या फ्रॅक्शनचा जो काही सिम्पलेस्ट फॉर्म आहे तो शेवटी 24/5 असला पाहिजे. जसं इथं जर करता मी 24 आणि 5 ला 1 ने मल्टिप्लाय केलं 24 आणि 5 ला जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर माझा आन्सर काय आहे त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. मी याला कितीने मल्टिप्लाय केलेला आहे 1 ने मल्टिप्लाय केलेला आहे. माझं आन्सर काय आलं 24/5 आलं. म्हणजे त्याचा अर्थ काय 24 डिवायडेड बाय 5 आहे. क्लिअर आहे. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे 24/5 घेतलं आणि त्याला मल्टिप्लाय केला मी 24/5 घेतलेला आहे. आता लक्ष द्या इथं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. एक जसं मी घेतलेलं आहे समजा 24/5 आणि याला मी मल्टिप्लाय केलेलं आहे 2 ने. कितीने मल्टिप्लाय केलं 2 ने. तर याचा आन्सर काय ना 2 4 जार 8 आणि 2 2 जार 4 किंवा 24 2 जार 48 आणि 5 2 जार 10.
जर करता अजून मी जर याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणलं, ठीक आहे, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणल्याच्या नंतर माझं ऍक्च्युअल नंतर काय येणार, याला डिवाइड किती जाणार, 2 ने जाणार. जर करता मी या आन्सरला 2 ने डिवाइड केलं तर 2 2 जार 4, 2 4 जार 8, 2 5 जार 10. तर माझं फायनल आन्सर काय आलेलं आहे, 24/, माझं फायनल आन्सर काय आलेलं आहे 24/5 आलेलं आहे. तर मला नेमकं तेच करायचं आहे की जे काही फायनल आन्सर असणार आहे ते माझं काय आलं पाहिजे, 24/5 आलं पाहिजे. ठीक आहे. नंतर मी याला 3 ने डिवाइड केलेलं आहे, 3 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. 3 ने मल्टिप्लाय केलं तर माझा आन्सर काय आलाय, 72 डिवायडेड बाय 15. म्हणजेच याचा अर्थ काय, जर करता मी 48 डिवायडेड बाय 10 घेतलं किंवा 72 डिवायडेड बाय 15 घेतलं तर त्याचं फायनल आन्सर काय येणार आहे, ऑलवेज काय येईल आपलं, तो जो नंबर दिला आहे तुम्हाला क्वेश्चन मध्ये तोच येणार आहे. ठीक आहे. तर याला काय म्हणतो आपण, डिव्हिजन ऑफ इंटिजर्स म्हणतो. ठीक आहे. तर ते डिव्हिजन ऑफ इंटिजर्स कसे काढायचे ते समजले. तर यामध्ये मी काय दिलंय, द 3 डिव्हिजन ऑफ इंटिजर्स आर, द 3 डिव्हिजन ऑफ इंटिजर्स आर 24/5, 24/5, 48/10 आणि 72/15. इथं काय दिलेलं आहे तुम्हाला, 48/10 लिहिलेलं आहे. ठीक आहे. ओके. तर तुम्हाला हा तुमचा सेकंड नंबरचा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, काय दिलेला आहे त्याच्याकडे थोडं लक्ष द्या. Write 3 division of integers such that the fractional form of each will be -5/7. आता काय दिलं आहे, -5/7. म्हणजेच -5/7 ला कोणत्या तरी एका नंबरने मल्टिप्लाय करा जेणेकरून तुम्हाला तो फ्रॅक्शन मिळून जाईल. जसं इथं 3 ने वरच्या याच्यात मी कितीने मल्टिप्लाय केलेलं आहे, 3 ने, नंतर 4 ने, नंतर 5 ने. तुम्ही याच्यामध्ये 6, 7, 8 कितीने मल्टिप्लाय करू शकता. ठीक आहे. जे तुमची इच्छा असेल त्या नंबरने, तरी तुमचा आन्सर बरोबर येणार. असं नाही आहे की नेमकं तुम्हाला हेच लिहायचं आहे. ठीक आहे. फक्त एवढंच की त्याचा जो काही सिम्पलेस्ट फॉर्म आहे तो काय असला पाहिजे, -5/7 असला पाहिजे. ओके. तर सर मी इथे काय -5/7 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर माझा आन्सर आलेला आहे -15/21. नंतर -5/7 ला मल्टिप्लाय केलेला आहे 4 ने, 5 4 जार 20, 7 4 जार 28. त्याच्यानंतर -5/7 ला मल्टिप्लाय केलाय 5 ने आणि 5 ने. ठीक आहे. तर याचा आन्सर काय येणार, -5 5 जार 25, 5 7 जार 35. Hence the 3 division of integers are -15/21, -20/28 and -20/35. हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असेल नक्कीच. नेक्स्ट तुम्हाला चौथा आणि शेवटचा क्वेश्चन दिलेला आहे तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये. द फिश इन द पॉन्ड बिलो, जे काही इथं पॉन्ड दिसत आहे त्यामध्ये जे काही नंबर दिलेले आहेत, नंबर त्याच्यामध्ये काय दिले, कॅरी सम नंबर, चूज एनी 4 पेयर्स, कॅरी आउट 4 मल्टिप्लिकेशन विथ दोज नंबर. नाउ चूज 4 अदर पेयर्स अँड कॅरी आउट डिव्हिजन विथ दीज नंबर्स. जसं तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलेलं आहे, ज्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला कोणत्याही सच 4 याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करायचं आहे. सरळ सरळ लक्षात ठेवायचं. जसं इथं -13 घेतलेलं आहे आणि -15 घेतलेलं आहे. जसं इथं पहा, इथं दिलेलं आहे तुम्हाला -13 आणि त्याच्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला -15. याच्यामध्ये दिलेलं आहे हा -15. यांचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आणि त्याचा आन्सर काय आहे ते तुम्हाला काढायचं आहे. आणि त्याच्या किती किती पेअर काढायचे आहेत, 4 पेअर काढायचे. मल्टिप्लिकेशनच्या 4 आणि डिव्हिजनच्या 4. जसं मी इथं मल्टिप्लिकेशनच्या 4 पेअर लिहिलेले आहेत, -27 मल्टिप्लाय बाय -15. आता लक्ष द्या, दोन्हीही नंबर हे कशातले आहेत, मायनस मधले आहेत. तर आन्सर कशात येणार, प्लस मध्ये येणार. ओके. प्लस मध्ये आन्सर आलेला आहे आणि याचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार, 405. तसंच -41 मल्टिप्लाय +41 मल्टिप्लाय बाय +13. तर याचा आन्सर कशात येणार, ऑलवेज नंतरही प्लस मध्ये येणार. का प्लस मध्ये येणार, कारण दोन्ही साइन कसे आहेत, सारखे आहेत. सारखे साइन असतील तर प्लस, डिफरंट साइन असतील तर मायनस, सेम साइन असतील तर प्लस, डिफरंट साइन असतील तर मायनस. व्हेरी गुड. तर नंतर तुम्हाला काय दिलं आहे, प्लस इंटू प्लस प्लस 41 आणि 13चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुमचं आन्सर काय येते, प्लस मध्ये येते. ठीक आहे. नंतर -28 मल्टिप्लाय बाय -8, मायनस मायनस प्लस 224. ठीक आहे. तसंच तुम्हाला डिव्हिजन मध्ये दिलेलं आहे, डिव्हिजन सुद्धा ऍज इट इज तसंच करायचं आहे. 24 डिवायडेड बाय +9, 24 आणि 9 दिलेलं आहे. दोघांना किती डिवाइड होते, 3 ने डिवाइड होते. 3 3 जार 9, 3 8 जार 24. याला आन्सर कसे केलेलं आहे, इथं मी पेयर्स लिहून दिलेले आहेत आणि तुम्ही याच्यामध्ये अदर पेयरही चूज करू
शकता. जर तुम्हाला दुसरे फर्दर अजून मनाने करायचे आहेत, पण क्वेश्चन मध्ये किती दिले आहेत, 4 पेअर दिले आहेत, त्याच्यामुळे मी 4 पेअर शोधलेल्या आहेत. तुम्ही याच्यामध्ये मल्टिपल पेअर सुद्धा शोधू शकता. तर थँक्यू फॉर टुडेज लेक्चर. हेच आजचं लेक्चर होतं, ज्यामध्ये आय होप मी तुमचे सगळे जे काही क्वेश्चन आहेत ते क्लिअर करण्यामध्ये तुम्हाला क्लिअर करून दिले. थँक्यू व्हेरी मच फॉर टुडेज लेक्चर. Thank you so much for clicking this video. Now I am stop here. Thank you very much.